नमस्कार मित्रांनो, ज्यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी केली त्यांनाच राज्यसभेचे तिकीट. नवनीत राणाचे पुनर्वसन राष्ट्रवादीच्या गोठ्यात चाललंय तरी काय? काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर महायुतीतून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत राजकीय वर्तुळात आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खल सुरू झालेली आहेत आणि तीच आपण बघणार आहोत. त्या अगोदर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव अचानक समोर आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. नवनीत राणा यांना नुसतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. जरी ही जागा तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी या जागेसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोठ्यात रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस विशेष म्हणजे प्रयत्नशील असून याच रणनीतीचा भाग म्हणून त्यांना राष्ट्रवादीच्या कोठ्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या बोललं जात आहेत. दरम्यान नवनीत राणे यांच्या नावाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र कमालीचेच आक्रमक झाले आहेत. ज्या नवनीत राणे यांना पक्षाची प्रतारणा केली त्यांनाच पुन्हा पक्षाकडून उमेदवारी का, असा थेट प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. या विरोधाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः उमेदवार उभा न करता नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांना निवडून आणण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र अवघ्या 2.5 ते 3 वर्षात त्यांनी आपली भूमिका बदलत भाजपाला अनुकूल पवित्रा घेतला. इतकेच नव्हे तर नंतरच्या निवडणुकीत त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षाला ऐनवेळी धोका देऊन भाजप वापसी झाल्याने नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोठ्यातून तिकीट देणार का, असा संतप्त सवाल आता पक्षाचे कार्यकर्ते जाहीरपणे विचारत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर सुनेत्रा पवार हा निर्णय मान्य करणार की कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर करत छगन भुजबळ किंवा इतर निष्ठावंतांना संधी देणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीची चर्चा होत असतानाच आता कार्यकर्त्यांमधून त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होत असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता पूर्णपणे संपलेला आहे असं सांगत त्यांनी उमेदवारी देणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे तटकरे यांनी सांगितलं. तर तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ की नवनीत राणा यांना उमेदवारी भेटणार, हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.